नागदेवते साहेब जय भीम. मध्ये पण लागलो तुझा व्हिडिओ. माझा व्हिडिओ लागला होता. कधी बघितला? टीव्ही कधी घेत बाबू पेढे दे टीव्हीचे. काऊन टीव्ही घेतली पेढे नाही आणले का? कुठे चिव मावशी? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय हिज ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर फायनली आज पुन्हा घेऊन येते मी एक तुमच्यासाठी छोटासा ब्लॉग. तर आज आहे संडे आणि जसं माझा नेहमीप्रमाणेचा डायलॉग, संडे असो या फंडे असो आम्हाला काही सुट्टी राहत नाही. तर इकडेच आलेली आहे मी मस्तपैकी रेडी ऑफिसला जायला. चला तुम्हाला दाखवते. आणि आता निघाली मी ऑफिसला जायला. मी आता ऑफिसमधून घरी आली आणि सकाळी मी जेव्हा स्वयंपाक करत होती तेव्हा खिडकीच्या बाहेर पाहिलं होतं. काय दिसलं मला सांगू? काहीतरी दिसलं मला. चला मी तुम्हाला दाखवतो मला काय दिसलं. ते पाहून तुम्हाला एवढा राग येईन का नाही अगदीच. तुम्हाला सांगत नाही मी, तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय दिसलं. हे बघा गाय. हे माया घराकडच्या वरच्या खिडकीमधून मला दिसले. सकाळी चालत तरी होती, तिच्या पायावरून म्हणते कोणीतरी गाडी नेली म्हणते. मी सकाळी तरी तिने पोळ्या पाव आणलं होतं मी ना, ते नेऊन दिलं तेव्हा तिने सकाळी म्हणजे सकाळी चालत होती. आता ते एकदम झोपली आहे ना, ते आता उठू नाही शकत आहे ना. हा उठू नाही शकत. तर आता मी बनवत आहे पोहे, कारण फरमाईश आली आहे माझ्या नवऱ्याची की आज आता पोहे बनव. त्यानं म्हटलं रस्ता बिस्ता बनव. नाही म्हणते पोहे बनव. म्हणजे बाबा नवरा कुठे जाते तर माहित नाही. राऊंड राऊंडनुसार नवराच पडते एका जागेवर. पोहे आणले छान. आता हे पोहे बनवू, कारण नवीन किराणा आणायचा आहे तर पुराणा संपावा लागेल ना पटापटा. आमच्या घरी लागून गेला आता कूलर आणि माझी आंघोळ वगैरे झाली. आणि आज किराणा आणायला जायचं होतं पण ते काही जमलं नाही, कारण वेळच भेटला नाही. कूलर लावासाठी एवढा वेळ झाला. हे ठोका ते ठोका, असं लावा तसं लावा. पुन्हा संडे होता तर घरातली पण थोडी बहुत कामं होती. तर चला तुम्हाला दाखवतो कूलर आमचा. असा लागला आहे आमचा कूलर. मस्त मस्त. आम्हाला दरवर्षी नवीन कूलर घ्यायला लागते कारण कूलरच खराब होते. आणि हे आमचे झाडं मस्त मस्तपैकी. झाडाला उन्हाळ्यामध्ये पाणी टाकलं का मस्त सुगंध येते, खूप छान फ्रेश फ्रेश वाटते. तर दुकानात जाऊन पालक आणली, इकडं पालक तोडून ठेवली. आणि याच्यानंतर आत्ता आम्ही कुठंतरी बाहेर जात आहोत. तरी बाहेर म्हणजे आम्ही जातो आठवमेलला, म्हणजे माझ्या वडगोमीच्या घरी. मला थोडंसं काम आहे तिथं, तर ते काम निपटवू. त्याच्यानंतर मग येऊन स्वयंपाक करू, जेवण करू. तर आणि माझ्या आवाच्या माहीत नाही का सुरू आहे तो फोनवर. कधी इकडे जाते कधी तिकडे जाते. काय झालं तर सांगतही नाही आहे. म्हटलं विचारलं काय झालं तर तेही नाही सांगत आहे. काही नाही झालं म्हणते पण काहीतरी झालं आहे. चला विचारू. हो येऊ का खाली? तर चला आता निघू पटकन आपण, कारण वेळ खूप झाला आहे. 9:30 वाजले आहे. काही घ्यायचं आहे का मला बाबूसाठी माझ्या? चला बघ. काही आहे तर नाही पण माझ्या बाबूसाठी एक मी काहीतरी घेऊन जात आहे. का नाव लिहिलं रे याच्यावर? ड्रिंक यू कॅन बाईट. काय आहे? बडी मम्मीने झाडं गिडं तर मस्त. 1 2 3 4 किती चांगलं छान दिसत आहे. अरे जय भीम साहेब, जय भीम. नागदेवते साहेब जय भीम. मध्ये पण लागलो तुझा व्हिडिओ. माझा व्हिडिओ लागला होता. कधी बघितला? टीव्ही कधी घेतली? टीव्ही कधी घेतली? बाबू मी खाऊ विसरले तुझ्या. आता बाबू पेढे दे टीव्हीचे. काऊन टीव्ही घेतली पेढे नाही आणले का? कुठे आहे चिव मावशी? अरे यार ऑफिसला
पासूनची आली हो हा? चलता हो चला ना. येईन मार्केटला भाव घेतला बडे पप्पाचे फोटो आहे का याच्यात हा? हो नाही सिम मी माझी टाक नाही वाटतं का तुम्हाला आ गुटखा बनवशील गुटखा सांगू नाही शकत किती काय नाही. आमच्या बाईला बघ फोन करायला नाही दिसतं, ते उगीच संपर्क. बडे पप्पाचा फोन घेतला मी ना बडे पप्पाचा फोन मला सांग ना. आता आलो आहे आम्ही घरी आणि माझ्या मागे नाही का एक माणूस लागलाय हो माणूस लागा भलता हे घे हे पिऊन पाय अरे खूप बेकार लागते बापरे पिऊन पाय कसा लागते. याच्यासारखा अंगूर सारखा पिऊन अंगूर जावे का तो पिऊ चांगला ना पे एक गुट चांगला ना पे एक गुट. चांगला लागत आहे. थंड आहे म्हणून तो चांगला लागत आहे वाटला असा गट्टा गट्टा पिऊन राहिली. चांगला लागू राहिला सकाळपासून ते मागं लागलाय एक गुट्ट पे एक गुट्ट पे चांगला चांगलं लागू राहिला आता पेल्यावर तुम्हाला तर त्याच्या काहीच नाही दिलं माझ्या आजींनी मला काहीच नाही दिलं तुम्हीच चारून राहिली जसं काही आता भांडणाला सुरुवात होईल असं वाटून राहिलं कारण का गोष्ट माझ्या आजावर आली आहे हे बघा एवढ्या बॉटला आणून ठेवल्या नाही चाव हे घ्या हे खाता का हे नाही. हे घ्या. याच्यामधून एकही चॉकलेट जर मी खाल्ली असन किंवा याच्यामधून एकही बॉटल जर मी पेली असन फक्त आता म्हणजे हे 2 घुट पिऊन प्याले पण छान वाटत आहे मँगो वाला असा आहे माझा नवरा. तुम्ही कोणता घेतला ते चिली वाला की मँगो तो जो डब्यातला होता तो घेतला बारीक झाली याव यार आता मी नाही का खरंच जी फ्रीज मध्ये आहे ना ते सगळं पेन म्हणजे मी याच्यासोबत माहिती उडाणार का शेवड्या सेवई चांगली लागल आणून सेवई बनवून का एवढूस पी एवढूस आता ते एकावर एक नाही प्याला बघ. लवकर पेलीस नाही तुला हम्म? खरंच पेला नाही पेलं पा नाही पेलं अरे तुम्ही जानबूज पेलंच पाहिजे नाही. ऐकत नाही. पेला नाही पेला आता बी थोका विटकून राहिली तू अरे यार अच्छा थोका तुमको सिखा विटकून रिया है राहिली. अच्छा पाहू दे त्याच्यातलं आता गिलास तुम्ही मला जानबुजून माझ्यासाठी करताय हाय ना नाही, तर तुम्ही- काल मी ना तेरे नाम पिक्चर लावला होता मला एवढा रडेक नाही का सांगू खरंच कोणीतरी तो पिक्चर एकदा पाहून नाही का असं म्हणजे थोडीशी फिलिंग सोबत पाहून पहा तुमच्या डोळ्यात खरंच पाणी मग तो कुठक्या देव रडत हा नवरा म्हणते अहो म्हणते तो फक्त एक सीन आहे म्हणते तो पिक्चर वे म्हणते एवढी काऊन रडून राहिली म्हणते पण त्या पिक्चरला नाही का फील करा तुम्हालाही रडाली एकदा पाहून पहा मला माहिती आहे आता लगेच लोक पाहणार आहे पंखा सुरू करू का कूलरच्या पंख्याने काऊन कूलरच्या पंख्याच्या कूलरचा पंखा हा, का तर पंख्याचा कूलर लवकर शिजणे रे बाबा आणि हा तर तेव्हाचा ही शिजते त्याच्या पहिले वॉशरूमचा लाईट बंद करा बिल येते चला हा आतमधला लाईट बंद करू का कोणी येत तर नाही म्हणा आपल्या घरी आता रात्रीचे 11 वाजून राहिले अरे लोक झोपले आहे आणि आम्ही आता आमचं जस्ट जेवण झालं तर लगेच लोक असे विचार करत असं की ताई कशी बोलते बा म्हणून कारण 2000 फॉलोवर्स प्लस वाढले आहे म्हणजे तर आता थोडे जास्त लोक माझे व्लॉग बघतात तर तुम्हाला सांगतो मी नागपूरमधून माझं बोलणंच असं आहे माझी भाषाच अशी आहे तर म्हणून मी अशी बोलते नाही तर तुम्ही विचार करा कशी बोलते एकदम गावठी उटी नाही बोलत मी आमची भाषाच तशी आहे म्हणून मी जे आम्ही बोलतो तेच आम्ही बोलतो शुद्ध मराठी आम्हाला काही जमत नाही तर लवकरच उद्याचा ब्लॉग घेऊन येणार आहो मी तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगाल बाय बाय